सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर झळकला राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो। युतीच्या चर्चा सुरू असताना सामन्यात झळकलेल्या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या आशयाचे मुंबईतल्या गिरगावात बॅनर। मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन। आम्ही गिरगावकर संस्थेच्या वतीनं बॅनरबाजी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनसे उपाध्यक्षांची आज महत्त्वाची बैठक। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात बैठकीत काय चर्चा होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आली आहे। शिवरायांच्या समाधी शेजारी आपण दुसरी वास्तू कशी खपवून घेऊ शकतो? संभाजीराजेंचा सरकारला इशारा देत थेट सवाल। ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको, हायकोर्टातल्या याचिकेला मंगलप्रभात लोढांचा विरोध। पोलिसांनी परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी लिहिलं पत्र। गडचिरोलीत कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण। तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पोलिसांचाही केला गौरव। भाजप कामगार आघाडीच्या ओंकार कदमला पुणे महापालिकेत प्रवेश बंदी। महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयुक्तांचा निर्णय। देशभरात बकरी ईदचा उत्साह। दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज केली अदा। राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता।